नमस्कार माझ्या मित्रांनो, शोटेक 879 वरती तुमचं पुन्हा एकदा आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू थिंक इन इंग्लिश. म्हणजे इंग्लिश मध्ये विचार कसा करायचा. इंग्लिश मध्ये विचार करायला इंग्लिशच्या शब्दांचा भंडार असायला हवा. यू शुड हॅव व्होकॅब्युलरीज. ट्रान्सलेट करायचा प्रयत्न नाही करायचा. आय मीन, जर तुम्ही सेंटेन्सला ट्रान्सलेट करायचा प्रयत्न कराल तर तुमचा सेंटेन्स चुकीचा बनू शकतो. एक एक्झाम्पल देते. जसं तुम्हाला बोलायचंय, विचार न करता काहीही करू नका. आता तुम्ही ट्रान्सलेट केलात तर तुम्ही असं बोलणार, विदाउट थिंकिंग डोंट डू एनिथिंग. हे सेंटेन्स चुकीचं आहे. करेक्ट सेंटेन्स आहे, डोंट डू एनिथिंग विदाउट थिंकिंग. म्हणजे काय, जर तुम्ही सेंटेन्सला ट्रान्सलेट करायचा प्रयत्न केलात तर मग तो सेंटेन्स चुकीचा बनू शकतो. आता प्रश्न हा की तुम्ही विचार कसा करणार. कसला विचार? इंग्लिशमध्ये विचार कसा करणार. जर तुम्ही काही विचार करता तर मराठीमध्ये करता, इंग्लिशमध्ये विचार करायचा, मग कसं करायचं. समजा तुमच्या आजूबाजूला काही होतंय तर त्याबद्दल मराठीमध्ये विचार करण्याच्या शिवाय इंग्लिशमध्ये विचार करा. आता इंग्लिशमध्ये विचार करायला लागतात शब्द, तर मग जे इंग्लिशचे शब्द तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे त्या शब्दांना डोक्यामध्ये फिरवून आणि एक सेंटेन्स तयार करायचा प्रयत्न करा. ते कसं, मी तुम्हाला एक्झाम्पल देते. This is not a local train, but wagon cart. ही लोकल ट्रेन नाही आहे, मालगाडी आहे. This is not Eiffel Tower, but water tank. हे आयफिल टॉवर नाही आहे, पाण्याची टाकी आहे. Learning English is not inside the classroom only. We can learn outside also. Be careful when you go outside. जेव्हा तुम्ही बाहेर असता स्वतःची काळजी घ्या. जेव्हा तुम्ही बाहेर निघता नेचर तुमची हेल्प करते. नेचर हेल्प व्हेन यू आर आउटसाइड. पाणी वाया घालवू नये. डोंट वेस्ट वॉटर. सगळी दुकानं बंद आहेत. ऑल शॉप्स आर क्लोज्ड. फ्रेंड्स, आय होप की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगितलं ते तुम्हाला नीटली समजलं असेल आणि ते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या कामाचा वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. कीप लर्निंग अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.